नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे, कारण परत आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे अद्वैत आणि कला यांचं नातं फुलताना. अद्वैतच्या मनात कलाविषयी प्रेम आहे आणि त्याने ते आता सर्वांच्या समोर दाखवलेलं आहे. सरोज पाठीमागून ओरडत असली तरीही अद्वैत तिच्या मागे जात होता, कलाच्या मागे जात होता. तेव्हा सरोजच्या मात्र वाट लागलेली होती. तिला कळायचं बंद झालेलं होतं, कारण हा अद्वैत असं का वागतोय हा प्रश्न तिला पडलेला होता आणि ती मात्र चांगलीच तोंडावर पडत होती. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर अद्वैत आता कलाला फॉलो करायला लागलेला आहे, त्यामुळं आबांना एक वेगळाच आनंद झालेला आहे. आता अद्वैत आणि कला दोघंही मंदिरात असतात. दोघांनीही प्रदक्षिणा पूर्ण केलेली असते आणि त्यानंतर दोघंही आता अंगारा लावण्यासाठी जात असतात. तेव्हा कलाच्या मागे अद्वैत येतो. तेव्हा अद्वैतला कला म्हणत असते की माझ्या मागे काय येतोयस तू, मला काय फॉलो करतोयस, असं ती म्हणत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो मी तुझ्या मागे येत नाही. तेव्हा आता दोघांचं तिथेही भांडण चाललेलं असतं, कारण कलाला अद्वैत जे बोललेला असतो त्या गोष्टीचा राग आलेला असतो. त्याला ती गोष्ट अजिबात पटलेली नसते की मी तुझ्या वडिलांना त्याचबरोबर तुझ्या फॅमिलीला वेळोवेळी मदत केलेली आहे. अद्वैत फक्त चांगल्या भावनेने ते बोलला होता, पण कलाच्या मनात वेगळेच विचार आलेले असतात आणि त्यामुळं अद्वैतची आता वाट लागलेली असते. अद्वैत म्हणत असतो की मी त्या अर्थाने बोललोच नाही, पण आता अद्वैत पूर्णपणे अडकलेला असतो, कारण त्याने बोलून तर टाकलेलं असतं आणि आता तो बोलल्यामुळं त्याच्याकडे आता कोणताच ऑप्शन नसतो. त्यानंतर दोघंही जायला निघालेले असतात, कारण दोघांच्याही पायाला तिथे प्रदक्षिणा घालताना ठेस लागलेली असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आता त्या दोघांची भांडणं तिथं चालू झालेली असतात. तेव्हा तिथं झोपलेले काका म्हणतात की काय चाललंय तुमचं हे सगळं, आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जे काही घडत असतं तेव्हा ते त्यांना ओरडतात आणि म्हणतात की आत्ताच्या आत्ता जा बरं तुम्ही दोघं जण, काय चाललंय इथं तुमचं. तेव्हा कला आणि अद्वैत दोघंही त्यांना म्हणू लागतात की तुम्ही गप्प बसाव, तुम्हाला काय करायचंय, असं म्हणत असतात. अद्वैत आता कलाला काळजीने म्हणत असतो की खरे चल मी तुला सोडतो. तेव्हा कला म्हणत असते की त्याची काही गरज नाहीये, कारण असं वाटत असतं कलाला अद्वैतला की आता अंधार पडलेला आहे, एकटी जायला नकोय, म्हणून तो मागं लागलेला असतो. परंतु इकडे कला मात्र नाही म्हणते आणि कला मंदिरात उभी असते आणि पुन्हा देवाला हात जोडून म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं घडणार आहेत, या गोष्टींचा विचार आता कला करत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की कला बाहेर निघालेली आहे, म्हणून आई कलाला साखर देते आणि म्हणते की ही साखर खाऊन जा. तसे तू काहीच खाल्लेलं नाही, नाश्ता पण खाल्लेला नाही आहे, चांगल्या कामाला चालली आहे, तर सुरुवात कामाची ही चांगलीच झाली पाहिजे, असं म्हणत आई तिला सांगत असते. त्याच वेळी पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा संगीता मात्र कलाला समजवत असते, कलाला म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ते अगदी व्यवस्थित पद्धतीनं झालं पाहिजे. त्यानंतर आता आबा अद्वैतला विचारत असतात की अरे अद्वैत काय झालंय नक्की, कारण काय आहे हे सगळं. त्याचबरोबर इकडे पाहायला आबा अद्वैतला विचारत असतात की अरे तुझी झोप झाली नाहीये का अद्वैत, डोळे बघ कसे झालेले आहेत, हे आबांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अद्वैत म्हणतो नाही आबा तसं काही झालेलं नाहीये, असं आबांना तो बोलत असतो आणि तेवढ्यातच त्याला कला दिसते. पण इकडे अद्वैतला असं वाटत असतं की नाही हा सगळा भास असणार आहे, ही कशी इथं येईल, कारण मी तिला चल बोलले तर आलेली नाही, मग आत्ता कशाला येईल, असं इकडे अद्वैतला वाटत असतं. परंतु कला ही खरंच आलेली असते आणि आबा म्हणतात की अगं कला यात. तेव्हा अद्वैतला कळतं की ही आलेली आहे. मग अद्वैत दरवाजात जातो, पण कला मात्र आत येत नाही, आबांना तिथूनच बोलते. त्यानंतर पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अद्वैत हा कलाकडे जाऊ लागतो, कारण अद्वैतला कला म्हणत असते की चांदेकर मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणत कला ही अद्वैतला बोलावून घेते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता रोहिणी त्याचबरोबर सरोज दोघीही एकत्र उभे असतात आणि रोहिणी आणि सरोज बोलत असतात. रोहिणी म्हणत असते की अगं काय चाललंय सरोज वहिनी, हे सगळं कशा पद्धतीनं घडतंय, कशामुळे हे होतंय, हे बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्यासोबतच कला तिथं असते, अद्वैतला ती बोलावून घेते आणि अद्वैतच्या हातावरती पैसे ठेवते. तेव्हा कला म्हणते की चांदेकर हे पैसे, असं म्हणत ती पैसे देत असते. पण इथे कोणालाच माहिती नसतं की आता हे पैसे कसले द्यायचे काम चालू आहे, कसले पैसे दिले जात आहेत, याबद्दल माहितीच नसतं. तेव्हा अद्वैत मात्र तिच्याकडे पाहत असतो आणि कलाला म्हणत असतो की हे कसले पैसे आहेत. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर तू आमचं घर विकत घेतलं ना, त्याचा हा पहिला हप्ता आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो पण तू हे पैसे कशाला देतेस, हे पैसे द्यायची काहीच गरज नाही,
असं कलाला अद्वैत सांगत असतो. तेव्हा कला म्हणत असते, नाही, मी जे करते ते अगदी बरोबर आहे. काल तुम्हाला मंदिरात म्हणालच ना की हे पैसे जे आहेत ते जे घडत आहे त्यापेक्षा, त्यावेळेस अद्वैतला ती म्हणत असते, तूच मला म्हणाला ना की तू एवढे हे उपकार केलेले आहेत, मग ही जी आहे ती उपकारांची परतफेड करायला आलेली आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अद्वैतला ती म्हणत असते की हे घराचे पैसे आहेत आणि हे तुला द्यायला आलेले आहे, असं ती सांगत असते. तेव्हा सरोज म्हणत असते की हिचा माज अजून गेलेला नाही, स्वतःहून गेली होती ना आमच्या घरातनं, मग पुन्हा कशाला आलेली आहे इथं, हिने यायची गरज काय आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा रोहिणी तिथं असते. रोहिणी पाहत असते. रोहिणी म्हणत असते, सरोजवाहिनी बघितलं का काय चाललंय हे सगळं. तेव्हा कला म्हणत असते की हे बघा, कसं आहे माहिती आहे का सरोज मॅडम, मी इथं कोणतं नातं जोडायला आलेली नाही, तर मी इथं आलेली आहे ती फक्त आणि फक्त उपकारांची परतफेड करायला. कारण माझ्यावर जे उपकार केलेले होते त्या उपकारांची परतफेड करण्यासाठी मी इथं आलेली आहे, असं कला सांगत असते. आबांना मात्र वाईट वाटत असतं. आबा म्हणत असतात की अगं कला, हे काय बोलतेस तू. तेव्हा कला म्हणत असते की हो आबा, जे खरं आहे ना तेच बोलत आहे. कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या थोड्या विचित्रच आहेत. आणि त्याचबरोबर कला तिथून निघालेली असते. कलाचं जे काम असतं ते काम कलाला करायचं असतं, म्हणूनच कला तिथं आलेली असते. कलाने अद्वैतला पैसे दिलेले असतात आणि आता ती तिथून निघत असते. नाही ना, राहुल यांना सगळ्यांना वाईट वाटत असतं की आता ही आली, आता ही घरात घुसणार, असं त्यांचा समज चाललेला असतो. परंतु त्यांना कसा आळा घालायचा हे मात्र अद्वैत आणि आबांना चांगलंच माहिती आहे. अद्वैतला मात्र वाईट वाटत असतं, कारण खरेने पैसे दिले नाही पाहिजेत असं म्हणणं असतं. तेव्हा आबा म्हणत असतात की अगं, तो त्यांचा जावई आहे ना, आणि त्या नात्याने ते केलेलं आहे. जावई म्हणजे मुलगाच असतो ना. तेव्हा कला म्हणते, नाही आबा, कसं आहे माहिती आहे का, जावई मुलगा होऊ शकत नाही हो. आणि सून ही कितीही तिने मुलगी होण्याचा प्रयत्न केला तरीही सून पण मुलगी होऊ शकत नाही. ती सून ही सूनच असते त्या घरची, असं कला इकडे आबांना सांगत असते. आणि सरोज जी आहे ती रागाने पाहत असते. त्या सरोजचा माज उतरवत असते. आणि त्याच वेळी कला आता तिथून निघालेली असते. कलाने तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हे बघा, मला तुमच्याशी काही देणं घेणं नाही. कला निघालेली आहे. कलाच्या मागे अद्वैत ही धावत निघालेला असतो. तेव्हा सरोजला मात्र वाईट वाटत असतं. कला तिथे ठेचकळते. तेव्हा अद्वैत समोर येतो आणि कलाला सावरतो. कलाला त्याने सावरलेलं असतं हे बघून तर सरोजचा जळफळाट झालेला असतो. तिला अजिबात ही गोष्ट पटलेली नसते. तिला आवडतच नसतं की हे दोघं एकत्र काय येत आहेत, कशासाठी हे दोघं एकत्र येत आहेत, या दोघांनी एकत्र आलंच नाही पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. पण हे दोघं जेव्हा एकत्र येत आहेत तेव्हा मात्र या दोघांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं मात्र इकडे आबांना वाटत असतं. आबांच्या डोक्यात एकच विचार असतो की या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने नाही झाल्या पाहिजेत. म्हणून आबांची धडपड ही सुरू झालेली असते. आबा कलाकडे पाहत असतात, अद्वैतकडे पाहत असतात. आबांना कळलेलं असतं की हे जे काही आहे घडत आहे ते थोडंसं वेगळं आहे. पण या पद्धतीनं ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या अशा व्हायला नको होत्या, एवढंच आबांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर अद्वैतला आठवत असतं, कला म्हणते की तूच बोलला ना काल मला, तू एवढे उपकार केलेले आहेत, मग त्या उपकारांची परतफेड करायला नको का. हे सगळं जेव्हा समजतं तेव्हा मात्र कला त्याला बोलून दाखवत असते. अद्वैत म्हणत असतो, मी त्या अर्थाने नाही बोललोय. तेव्हा कला म्हणत असते, तू कोणत्या अर्थाने बोलला हे मला माहिती नाहीये, पण मी तुला कालच सांगितलं होतं मी तुझे पैसे देणार आहे, थोडेसे जास्तच आहेत, पण तुझा पहिला हप्ता तर मी तुला दिलेला आहे. असं म्हणत कलाने ते पैसे अद्वैतला दिलेले आहेत आणि कला तिथून निघून चाललेली आहे. अद्वैत मात्र कलाच्या मागे मागे जात असतो. कलाला थांब थांब म्हणत असतो, पण कला मात्र ऐकायला तयार नसते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला हे पैसे नको आहेत, मी घर ते त्यांच्यासाठी घेतलेले आहे. तेव्हा कला म्हणत असते, कोणत्या हक्काने रे चांदेकर, कारण तू बघ ना आता कोणतं नातं शिल्लक आहे, कारण नातं तर कोणतंच शिल्लक नाहीये, तू कोणत्या हक्काने ते घर त्यांना देणार आहे, कारण आपल्यामध्ये तर नातं नाहीये, असं कलाने वारंवार सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता अद्वैतला कळायचं बंद झालेलं असतं, कारण अद्वैतला तर आता ते नातं हवं होतं आणि हे सगळं काय आहे हा प्रश्न पडलेला असतो. कारण अद्वैतचं मन त्याला म्हणत आहे. आणि आता सरोज मात्र अद्वैतला बोलत असते, अद्वैत तू इकडे ये, तिथं काय करतोयस, नको थांबूस तिथे, तिच्या मागं जायची काय गरज आहे. म्हणजे लहान मूल जेव्हा घरातून बाहेर जातं तेव्हा त्याला त्याची आई कशी बोलवत असते, नाही ते चुकीचं आहे, असं करू नको, या पद्धतीनं ही जी सरोज आहे ती अद्वैतला बोलावत असते. तेव्हा इकडे
रोहिणी मात्र आता आगीत तेल ओतायचं काम करतच असते. रोहिणीचं म्हणणं असतं, बघितलं ना काय चाललेलं आहे ते, कारण आता तो तिच्या मागे मागे चाललेला आहे, तुझं बोलणं ऐकत नाहीये, कारण आता त्याला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि रोहिणी ही सरोजला कलाच्या विरोधात भडकवत असते आणि अद्वैत कसा चुकीचा वागतोय हे दाखवून देत असते. तेव्हा मात्र आता कला तिकडे निघालेली असते. कलाने आता ठरवलेलं असतं, काही झालं तरीही स्वतःचा स्वाभिमान ढळू द्यायचा नाही. आबा जेव्हा हे सगळं पाहत असतात तेव्हा आबांनाही खूप छान वाटत असतं. आता आबांनी ठरवलेलं असतं की नाही, आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं नाहीत होणार. आबा म्हणत असतात की चला, म्हणजे अद्वैतच्या आणि कलाच्या मनात, ते दोघंही एकमेकांपासून कितीही दूर गेलेले असले तरी त्यांच्या मनात एकमेकांबद्दलच्या ह्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या दिसत असतात. तेव्हा सरोज मात्र चिडलेली असते आणि सरोज म्हणत असते की हे सगळं काय चाललंय अद्वैत, तू मागं मागं जायची गरज काय होती, आणि तुम्हाला सगळ्यांना काय तमाशा बघायचाच आहे का, म्हणून तुम्ही सगळेजण इथे थांबलेले आहात का, असं म्हणत सगळ्यांना ओरडते आणि म्हणते, कामं नाही आहेत का तुम्हाला काय, असं बोलून ती त्यांना सगळ्यांना तिथून जायला सांगत असते. आणि त्याच वेळी सरोज म्हणत असते, नाही, ही मुलगी जी आहे ना ती सुखाने आपल्याला जगू देत नाहीये, कारण एवढं सगळं झालं तरी ही वाटवाकडी करून आपल्या घराकडे आलेलीच आहे, असं सरोजचं म्हणणं असतं. आणि तिला खत पाणी घालायचं काम रोहिणी करतच असते, कारण त्या गोष्टी ज्या आहेत त्या घडतच असतात. आणि आबा मात्र खुश झालेले असतात. आबांना मात्र भारी वाटत असतं, कारण कला आणि अद्वैत हे दोघं जण आहेत ते एकत्र येऊ लागलेले आहेत, त्यामुळं आबांना आनंद झालेला असतो. त्याचबरोबर अद्वैत आत आलेला असतो आणि अद्वैतला ती म्हणत असते की काय चाललंय हे तुझं अद्वैत. तेव्हा अद्वैत काहीच बोलत नाही आणि तो देवघराकडे जायला निघतो. इकडे पक्या आलेला असतो. पक्याला आता कळलेलं असतं की काजलच्या बाबतीत काय झालेलं आहे, म्हणून पक्या मात्र शांतच होतो. पक्या काजलकडे अगदी तिला पहिलं जसं तो बोलत असतो तशा पद्धतीनं बोलणार असतो, पण नाही, आता त्याच्या लक्षात येतं की नाही, नको, एवढं सगळं झाल्यानंतर काजलशी असं नाही बोललं पाहिजे, हा विचार पक्याच्या डोक्यात येतो. आणि पक्या म्हणतो की नाही, आणि मग पक्या म्हणतो की नवीन, म्हणजे मी बाईक आताच सर्व्हिसिंग करून आणली ना, म्हणून घेऊन आलेलो काजल तुला बोलवायला. तेव्हा काजल म्हणत असते की हां ठीक आहे, आणि मग लगेचच संगीता बोलायला सुरुवात करते. संगीता म्हणत असते की बरोबर आहे, तू एकदा बाईक तयार करून आणली की काजलने ती चालवली की तुझी बाईक भारी असते ना. तेव्हा तो म्हणतो की मग काजल भाई माझ्यासाठी लकी आहे ना. तेव्हा काजल म्हणत असते की काजल वगैरे असं नाही, मी तुला पण आता पकेश्वर वगैरे असं बोलू का, तू मला काय बोलणार आहेस माहिती आहे ना. तेव्हा तो म्हणतो की चल काजल भाई, असं म्हणत ती बोलत असते. काजल म्हणत असते की मी तुझा काजल भाई आहे एवढं लक्षात ठेव. आणि हे दोघांचं बोलणं चाललेलं असतं. आणि संगीताला आता काजल सांगू लागते की आई, मी या सगळ्यातून बाहेर पडायचं ठरवलेलं आहे आणि एक नवीन सुरुवात करायचं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर काजल आता निघालेली असते. पाक्यालाही भारी वाटत असतं की फायनली काजल आता नॉर्मल व्हायला लागलेली आहे आणि काजल पहिल्यासारखी बोलत आहे, हे सगळं जाणवत असतं. अद्वैत आता कलाने दिलेले पैसे आहेत ते घेतो आणि इकडे देवघरात येऊन देवाच्या समोर ठेवतो. जेव्हा ते पैसे त्या ताटामध्ये तो ठेवतो त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू, फूल आणि अक्षदा वाहून त्याची पूजा करतो. आबांना मात्र नवलच वाटत असतं की अद्वैत हे सगळं काय करतोय, म्हणजे याच्या आधी अद्वैतनं असं काही केलेलं नाहीये, मग अचानक असं का करतोय, हा प्रश्न आबांनाही पडलेला असतो. आणि आबा सगळेजण पाहत असतात, घरातले सगळेजण तिथं आलेले असतात, हे सगळं काय चाललंय हे पाहत असतात. तेव्हा मात्र इकडे आबा अद्वैतकडे पाहत असतात आणि आबांना काही राहवत नाही. आबा म्हणतात की अद्वैत हे काय करतोयस तू. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की हे बघा आबा, कसं आहे माहितीये का, कोणतीही गोष्ट करायची झाली, घरात आली पहिलं की खरे ती पहिलं देवाच्या समोर ठेवते आणि त्याचबरोबर त्यानंतर त्याची पूजा करते. मग आता ही आपल्या घरी आलेली लक्ष्मी आहे ना. तेव्हा आबा म्हणत असतात की बरोबर आहे अद्वैत तुझं, लक्ष्मी ही स्वतःच्या पावलांनी घरी आलेली आहे, असं म्हणत आबांनी अद्वैतचा जो मोठेपणा असतो तो पाहिलेला असतो. आणि आबा म्हणत असतात की कसं आहे अद्वैत, तुला आता तिच्या गोष्टी पटायला लागलेल्या आहेत आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे तुला वागू वाटत आहे, ह्या गोष्टी खरंच खूप चांगल्या आहेत, असं आबांनी ठरवलेलं असतं. अद्वैतनं ते पैसे देवाच्या समोर ठेवलेले असतात आणि एवढं चांगलं काम केलेलं असलं तरीही सरोजला मात्र त्याच्यामध्ये खोटच दिसत असते. सरोजला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते, तिला या गोष्टीचा रागच यायला लागलेला असतो आणि ती अद्वैत बरोबर त्याचबरोबर कलासोबत चुकीचं बोलण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला ही गोष्ट सहनच होत नाही. तिचं असं म्हणणं असतं की नाही, अद्वैत जे वागतोय ते चुकीचंच आहे, हे सगळं चालू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे तिला
कळत नाहीये की आपण का चुकतोय, आपण एवढं नाही चुकलं पाहिजे, ही गोष्ट तिच्या लक्षातच येत नाही. कारण तिला फक्त एकच डोक्यात तिच्या आहे, ते म्हणजे अद्वैत आणि कला या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचं. या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी जे काय करता येईल ते सगळं करायची तिची तयारी असते. परंतु अद्वैत आणि कलाला एकत्र आणण्यासाठी ती प्रयत्न कधीच करणार नसते. कारण तिच्यासाठी त्यांचा जो संसार आहे तो चांगला नाहीयेच. कारण कला ही चांदेकरांसाठी पूरक नाहीये, चांदेकरांच्या योग्यतेची नाही, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. त्यानंतर सरोज रागाने तिथून निघून जाते. तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत असतात. अद्वैतने देवाच्या समोर पैसे ठेवलेले असतात आणि देवाच्या समोर हात जोडून नमस्कार करत असतो आणि देवाला म्हणत असतो की सगळं व्यवस्थित होऊ दे. कारण अद्वैतलाही माहिती आहे की ह्या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत त्या खूपच छान आहेत. कला माझ्या आयुष्यात पुन्हा आली पाहिजे एवढंच त्याला वाटत आहे. इकडे काजल ही निघालेली असते. काजल संगीताला म्हणते की आई, काळजी करू नकोस, या सगळ्यातून पुढे जायचं मी ठरवलेलं आहे, असं काजल संगीताला सांगत असते. त्याचबरोबर संगीता म्हणत असते की चांगली गोष्ट आहे काजू, जा तू पक्याबरोबर ये बिंदास्त, असं काजलला सांगत असते. तेवढ्यातच रॉकेटही तिथं आलेलं असतो. आपापली कामं सुरू असतात, सगळेजण आपल्या कामात बिझी असतात. कला अजून कशी आली नाही हा प्रश्न पडलेला असतो आणि त्याचबरोबर कलाची वाट बघत संगीता थांबलेली असते. संगीता म्हणत असते की नाही, अजून कला आली कशी नाही. तेवढ्यात कला तिथे येते आणि संगीता म्हणते, झालं ना तुझं काम व्यवस्थित, असं संगीता तिला विचारू लागते. आणि त्याचबरोबर संगीता म्हणत असते की अगं काले, मला काय म्हणायचंय, सगळ्या गोष्टी छान झालेत ना, अगदी व्यवस्थित काम झालंय ना. तेव्हा कला म्हणते की हो, आणि संगीता खुश झालेली असते. त्यानंतर चांदेकरांच्या घरी आज अक्षय तृतीया आहे म्हणून आंब्याचा शिरा बनवलेला असतो आणि मग तो शिरा घेऊन आता येते ती म्हणजे इकडे अनामिका आणि रजनी सगळ्यांना शिरा देत असतात. मग अद्वैत त्याचबरोबर सगळेजण आता शिरा खायला बसलेले असतात. म्हणजे हे सगळं वेगळंच चाललेलं असतं. नैना मात्र अगदी एवढे मोठे कांड केलेले आहे तरीही नैना आनंदात राहत आहे. नैनाला कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नाहीये. तिचं सगळं वागणं खपवून घेतलं जातं, तिच्या सगळ्या चुका मान्य केल्या जातात आणि तिच्या बाबतीत कुठल्याही गोष्टीवर ऑब्जेक्शन घेतलं जात नाही. पण कलाला मात्र प्रत्येक वेळेस पुरावे द्यावे लागत असतात. कलाने काही केलं तरी कलाचं वागणं चुकीचं असतं आणि कलाला प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार धरलंच जात असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता संगीता, कला सगळेजण जेवाय बसलेले असतात. कला म्हणत असते की आई, मी थांबते गुंड्या येईपर्यंत. परंतु कलाला संगीता म्हणत असते की अगं ती पक्क्याबरोबर गेली, भरपूर हादडून येईल, काही गरज नाही थांबायची, तू बस आमच्या दोघांबरोबर जेवायला, असं म्हणत संगीता जी आहे ती कलाला जेवायला बसवते. आणि कलाला म्हणत असते की अजिबात तुझं ऐकणार नाहीये, लवकरात लवकर बस बरं जेवायला, असं ठणकावून सांगत असते. त्याचबरोबर आता सगळेजण जेवायला बसलेले आहेत, आई, बाबा, कला. आणि मग कलाला एकदम जोराचा ठसका लागतो. कलाला खूप तिखट लागलेलं असतं. कला म्हणत असते, आई भाजी किती तिखट झाली, त्याच्यामुळे मला ठसका लागलेला आहे. तेव्हा संगीता म्हणते, तुझं ना जावई बापूंसारखं झाले, अगदी थोडंसं जरी तिखट टाकलं तरी तुला असं वाटत राहतंय की ते जरा जास्तच तिखट झालेलं आहे, पण अजिबात तिखट झालेली नाही भाजी, अगदी नॉर्मल आहे. आणि कलाला त्या म्हणत असतात की तुला ना आता जावई बापूंची सवय लागलेली आहे. कला म्हणत असते, काय करू मग, लागली सवय. आणि मग कला आणि अद्वैत हे कसे एकत्र येऊ शकतात, यांच्या दोघांमध्ये काय चालू आहे हे संगीता बोलून दाखवत असते. आणि तेव्हा मात्र इकडे कलालाही छान वाटत असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र कलाला मान्य केलेलं आहे. इकडे अद्वैत पण विचित्र पद्धतीने तो शिरा खात असतो. घरातले सगळेजण अद्वैतकडे पाहत असतात. हे सगळं ह्याचं काय चाललंय हा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता संगीता आणि दिनकर दोघंही कलाला समजवत असतात आणि शिरा खूप छान झालेला आहे असं सगळेजण सांगत असतात. पण अद्वैतचं कोणाकडेच लक्ष नसतं. डोळे बंद करून तो शिरा खात असतो. कारण खरेला पण आंबा खूप आवडतो हे खरेने त्याला सांगितलेलं असतं. या गोष्टी त्याला आठवत असतात आणि त्यासोबतच तो आनंद घेत असतो, त्या शिऱ्याचा आस्वाद घेत असतो आणि त्याला मात्र खूपच छान वाटत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सर्व गोष्टी चालू आहेत तेव्हा मात्र सोहम त्याचबरोबर अनामिका सगळेजण तिथं आहेत. सगळेजण आबांकडे पाहत आहेत. आबांचं म्हणणं काय आहे, अद्वैतकडे पाहत आहेत. अद्वैत असं का करतोय. तेव्हा सरोज म्हणते की अद्वैत हे काय चाललंय, म्हणजे एवढे तिकीट्स पाळणारा तू आणि हा शिरा असा विचित्र पद्धतीनं काय खातोयस, ही कसली पद्धत आहे. तेव्हा तो म्हणतो, खरे स्टाईल आहे,
आणि सगळ्यांच्या समोर तो सांगून जातो. आबा पण अद्वैतकडे पाहत असतात, कारण अद्वैतचं नेहमीचं राहणं, वागणं, बोलणं हे वेगळं आहे. पण जेव्हापासून कला त्याच्या आयुष्यातून गेली तेव्हापासून त्याला वारंवार कलाचीच आठवण येत असते. कलाचाच तिथे त्याला भास होत असतो. कलाच्याच दुनियेत तो राहत असतो. तर कलालाही इकडं तेच होत आहे आणि अद्वैतलाही तेच होत आहे. कला आणि अद्वैत दोघांनाही एकमेकांची आठवण येत असते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं चालू आहे तेव्हा संगीता तिथे येते आणि कलाला म्हणत असते की अगं संगीता कला काय चाललंय, काय करतेस? तेव्हा कला म्हणत असते डब्यांची तयारी करते. तेवढ्यातच कलाचा फोन वाजतो आणि त्याचबरोबर कलाच्या फोनवरती फोन आलेला असतो, तो म्हणजे 15 डब्यांची ऑर्डर देण्यासाठी. कला म्हणते काय 15 डब्यांची? तेव्हा ते म्हणतात की हो, खरेने आणून दिलं तर बरं होईल असं तिकडून बोललं जात असतं. आणि तेव्हा म्हणत असते की काय ही ऑर्डर कुठं द्यायची आहे? तेव्हा ते सांगतात की चांदेकर ऑफिसमध्ये. आता खरे म्हटल्यामुळं कलाला कळलेलं असतं की अद्वैतने ऑर्डर दिलेली आहे आणि कला मात्र कॉल कट करते. तेव्हा संगीता बोलत असते, कलाने कॉल कट केलेला असतो आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की हे सगळं काय झालं, कारण यांनी असं बोलायला नको होतं असं अद्वैतला वाटत असतं. परंतु कलाने आता हे सगळं मान्य केलेलं असतं आणि चांदेकरचा फोन आहे हेच तिला कळलेलं असतं. त्यामुळं तिनं डब्यांची ऑर्डर द्यायला नकार दिलेला असतो. आता तो म्हणतो की साहेब कॉल कट केलेला आहे. अद्वैत म्हणतो की पुन्हा येणार आणि अद्वैत काउंटडाऊन सुरू करतो. 1, 2, 3 असं काउंटडाऊन अद्वैत करतो आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणतो की पुन्हा फोन येणार आहे, हे मला माहिती आहे असं अद्वैतने मान्यच केलेलं असतं. आणि इकडे कला पण या गोष्टीसाठी आता तयार झालेली असते. ठीक आहे, काही का असेना पण काहीतरी नवीन सुरुवात होते, ही गोष्ट मात्र तेवढीच लाख मोलाची असते. अद्वैतला तेवढा विश्वास असतो कलावरती आणि त्याला खात्री असते की कला पुन्हा फोन करणार आहे. आणि अद्वैतला कलाने खरंच पुन्हा फोन केलेला आहे आणि ती डब्यांची ऑर्डर जी आहे ती कन्फर्म केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.